हॅलो नमस्कार, मी नेहा माझ्या लिव्ह लाईफ सिंपल या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मी मिशोवरून वाणासाठी काय ऑर्डर केलं आहे, घर बसल्या अगदी तुम्ही सगळ्या महिलांना वापरता येईल अशी एक अगदी उपयोगी वस्तू मी मिशोवरून वाणासाठी मागवली आहे। आता बघा संक्रांत झाली तर रथसप्तमीपर्यंत आपल्या सगळ्या महिलांना हळदी कुंकू करायचं आहे, आपल्या घरीसुद्धा हळदी कुंकू करायचं आहे आणि दुसऱ्यांकडे सुद्धा आपण हळदी कुंकूला जात असतो। तर हळदी कुंकू नक्की करा। तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल संक्रांतीला तर नक्की करा। आपल्या गुरुपरिवार या चॅनलवर मी तुम्हाला हळदी कुंकू का करायचं, त्याचं काय महत्त्व आहे ही सगळी माहिती दिलेली आहे। आणि सौभाग्यवती महिलांसाठी, सवाष्ण महिलांसाठी हळदी कुंकू करणं हे तितकंच गरजेचं आहे। आपल्या पतीला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून आपण हळदी कुंकू करत असतो। तर वाणासाठी बघा गावामध्ये आपण मार्केटमध्ये चेक केलं तर भरपूर ऑप्शन्स असतात, पण आपण कधी कधी कन्फ्यूज होतो। पण यासोबतच आपण अशी काहीतरी वस्तू दिली पाहिजे ना की तिचा उपयोग झाला पाहिजे। मग भले ती 5 रुपयाची असू द्या, 50 रुपयाची असू द्या की 100 रुपयाची असू द्या, आपण आपल्या यथाशक्तीने वाण घेत असतो। तर मग मी असंच मिशोवर एकदा चेक करत होती। मी कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन करत नाही, सगळ्यात पहिले सांगते। एक जस्ट मी मागवलं आहे आणि तुम्हाला पण ते मला सजेस्ट करावं असं वाटतं म्हणून मी सांगते। आणि खूप उपयोगी वस्तू आहे, सगळ्यात काहीतरी आणि वेगळं आहे, वेगळं काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करते। तर बघा मी मिशोवर असं चेक करत होती तर त्यावेळेस मला हे जे आपण हेअर ड्राईंग टॉवेल्स आहेत हे मी मागवले। तर याचं पण मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण देते। हे टॉवेल्स आहे, सगळ्याच महिलांचे केस जवळपास सगळ्यांचेच मोठे असतात, खूप कमी महिलांचे केस छोटे असतात। छोटे असेल तरी हरकत नाही, घरात लहान मुली वगैरे पण असतात, आपल्या मुलींसाठी पण सगळ्यांसाठी हा हेअर ड्राईंग टॉवेल आहे। बघा यामध्ये बरेचसे वेगवेगळे कलर पण येतात। तर असे मी जवळपास 10 मागवले आहेत। तर यामध्ये काय इथे एक बटन दिलेलं आहे, ठीक आहे। तर यासोबत मी इमेज पण शेअर करते। आपले केस धुतल्यानंतर हे सॉफ्ट आहे, ठीक आहे। जर आपण रफ टॉवेलने जेव्हा केस पुसतो तर त्यावेळेस केस तुटतात। आणि हा जो टॉवेल, हे बघा आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हा टॉवेल आहे ना, हा केसांना, केस अगदी आपल्याला पूर्ण ड्राय नाही करायचे, थोडेसे पुसायचे आणि त्याच्यानंतर हा टॉवेल तुम्हाला केसांना व्यवस्थित गुंडाळून मागे हे बटन जे आहे हे बटन मागे आलं पाहिजे, मागे आपल्याला ते लावायचं आहे। तर तसं केल्यामुळे काय होतं, हे सॉफ्ट मटेरियल आहे आणि मध्ये केसांमध्ये थोडंसं असं गरमट निर्माण होते आणि त्याच्यामुळे केस जे आहे ते सॉफ्ट होतं, म्हणजे थोडक्यात थोडं कंडिशनिंग होतं। आपण जे स्टीम वगैरे देतो ना केसांना, तर त्याच्यानंतर कसे केस सॉफ्ट होतात, तर तसा हा टॉवेल वापरल्यानंतर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल। मी स्वतः वापरते, माझ्या मुलीचे पण केस मोठे तर तिच्यासाठी पण मी वापरते। तर हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे। हे जर तुम्ही बल्कमध्ये मागवलं ना तर साधारणतः 81 रुपयापर्यंत तुम्हाला हा एक टॉवेल जातो। तर बघा हा चांगला ऑप्शन आहे, खूप महाग पण नाही आहे, अगदी बजेटमध्ये आहे। तर तुम्ही पण असा हा एक ऑप्शन आहे, हा हळदी कुंकूला तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात। आणि बघा हे एक वस्त्र आहे, वस्त्रदान केल्याचं पण पुण्य आपल्याला मिळेल। तर त्यामुळे अगदी हा चांगला ऑप्शन मला तर वाटला म्हणून मी पटकन ऑर्डर केले। हळदी कुंकू अजून आमचं फिक्स नाही की कधी करायचं आहे, नक्कीच तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल। पण रथसप्तमीच्या आधी तर आपण हळदी कुंकू करतच असतो, तर त्यामुळे तुम्ही मागवून ठेवा। मी मुद्दामच थोडं लवकर मागवले, कारण म्हटलं समजा जर आपण कधी रिटर्न करतो, नाही आवडलं वगैरे तर मग रिटर्नला पण तेवढा टाईम आपल्याला मिळाला पाहिजे। पण मी मागवले आणि मला खूप आवडले, मी अजून एक्स्ट्रा ऑर्डर केले। आणि माझ्या एक मैत्रिणीने पण मला सांगितलं की माझ्यासाठी पण हे ऑर्डर कर, मला पण वाणमध्ये म्हणून हा ऑप्शन देण्याची, म्हणजे तिला आवडला हा ऑप्शन। तर वाणासाठी अजून भरपूर सारे ऑप्शन्स आहेत। तुम्ही खूप काही बघा, दिवा देऊ शकता, आरती देऊ शकतात, हळदी कुंकवाचे करंडे तुम्ही देऊ शकतात आणि बाकी तुम्ही बघा हँकी देऊ शकता, म्हणजे आपला जो हातरुमाल असतो ते देऊ शकतात। भरपूर असे ऑप्शन आहेत, पण नक्की हळदी कुंकू करा। काही नाही जमलं तर तुम्ही हळदी कुंकू फक्त दिलं तरी चालतं, तिळगुळ द्या सोबत, पण काहीतरी वाण देण्याला सुद्धा थोडंफार महत्त्व आहे। तर नक्कीच तुम्ही हळदी कुंकू कराल अशी मी अपेक्षा करते। तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। पुन्हा भेटूया अशा एका नवीन उपयुक्त माहितीसोबत, तोपर्यंत नमस्कार।